नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. थोड्या महिन्यापूर्वी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पब्लिश केलेला की सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय, आणि तो उपाय म्हणजे हनुमान चालीसा. तर थोडे दिवसापूर्वी जस्ट रिसेंटली एकट्यांनी मला त्याचा एक अनुभव शेअर केला आहे आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. पण आयडेंटिटी आम्हाला रिव्हील करायची नव्हती, म्हणून त्यांनी एक ऑडिओ क्लिप पाठवली आहे ज्याच्यात त्यांनी त्यांचा अनुभव थोडक्यात सांगितला आहे. तर सगळ्यात आधी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकूया. Hello, being a subscriber, I am receiving updates from Rushiraj YouTube channel. Videos which are posted here are motivational and very helpful to everybody. One of these is regarding importance of Hanuman Chalisa. Whenever we face problems or unable to get solutions, this stotra is the best option to come out of that. We usually face the problems regarding health, money, child education, business, earnings, etc. I have also experienced the results of chanting this stotra in my bad days. Keeping the faith in it, if you go on chanting, it will definitely provide the expected results. Thank you, madam, for providing such useful information through your channel. मला वाटतं हा ऑडिओ ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल की हनुमान चालीसामुळे ही फॅमिली एका मोठ्या संकटातून बाहेर पडली. माझं त्यांच्याशी फोनवर संभाषण पण झालेलं. तर त्यांनी मला हा प्रॉब्लेम जो आहे तो अगदी डिटेलमध्ये सांगितलेला की त्यांचा एक बिझनेस आहे आणि फार मोठ्या संकटात सापडलेले, म्हणजे सगळे मार्ग बंद झालेले. अगदी त्यांना वाटलेलं की आता आम्ही ह्याच्यातनं काही बाहेर पडू शकत नाही, वी आर लॉस्ट. पण त्याच वेळेला त्या म्हटल्या की हा व्हिडिओ मी बघितला आणि त्यांना असं वाटलं की कुठून तरी देवानेच त्यांना एक मार्ग दाखवलाय आणि कुठलाही सेकंड थॉट न देता, म्हणजे कुठलीही शंका मनात न ठेवता नित्य नियमाने त्यांनी 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हळूहळू अगदी मिरॅक्युलसली त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतोय आणि थोड्याच दिवसात तो पूर्णपणे सॉल्व्ह झालाय आणि आज त्यांचा बिझनेस अगदी उत्तमरित्या चालू आहे अँड दे आर व्हेरी हॅपी. तर त्यांनी मला सांगितलं की खरंच वी आर व्हेरी थँकफुल टू पीस ॲडमायरर्स चॅनल. म्हटलं हे पीस ॲडमायरर्स चॅनल आमचं असं आहे ना की उद्देश इतकाच आहे की आपल्या स्पिरिच्युअल गोष्टींमधली शक्ती, स्तोत्र, मंत्र हे किती प्रभावी ठरू शकतात ह्याची जाणीव तुम्हाला करून द्यायची. तर हा व्हिडिओ फक्त तुम्हाला ही जाणीव करून देण्यासाठी होता की हनुमान चालीसा रिअली वर्क्स. एक कालच मला एकटे म्हणालेले की देयर इज नो प्रॉब्लेम विच हनुमानजी कॅनॉट सॉल्व्ह. होय, एक माझ्या गुरुवर्गातल्या म्हणूया त्यांनी मला हे सांगितलेलं की देयर इज नो प्रॉब्लेम विच हनुमानजी कॅनॉट सॉल्व्ह. आणि खरंच आहे, तुम्हाला कुठलाही लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल, अगदी प्रॉब्लेम नसला तरी एक प्रॉब्लेम फ्री लाईफसाठी नित्य नियमाने हनुमान चालीसाचं पठण करा. आणि ह्याची सुरुवात करायला हनुमान जयंतीच्या व्यतिरिक्त शुभमुहूर्त असूच शकत नाही. तर आज हनुमान जयंती आहे, हनुमान चालीसाचं पठण करायला सुरुवात करा आणि आमचं पीस ॲडमायरर्स चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि इतरांना पण शेअर करत राहा. थँक्यू सो मच.